आपण ना सर्वसाधारणपणे कॅन्सरसारखे दुर्धर रोग, हार्ट अटॅक किंवा ॲक्सिडेंट ह्याच्यामुळे होणाऱ्या मृत्यूवर चर्चा करतो. पण मी जेव्हा रिसर्च केला तेव्हा मला असं कळलं की भारतामध्ये 2% मृत्यू हे केवळ आगीमुळे किंवा धुरामुळे, घुसमटल्यामुळे होतात. तर मला सांगा गौरवजी की आगीची मुख्य कारणं कोणती आग लागण्याची? खूपच सुंदर प्रश्न आहे. बेसिकली काय होतं की लोकांनी आगीकडे जे बघण्याचा जो हेतू आहे तो एकदम निग्लिजेबल असतो लोकांचा आगीकडे बघण्याचा हेतू. लोक हार्ट अटॅक, तुम्ही जसं म्हणाल, हार्ट अटॅककडे स्पेशल काळजी दिली जाते, स्पेशल डॉक्टर्स असतात त्यांच्यासाठी. पण फायर फायटिंगमुळे होणारे इन्सिडेंट हे अचानक झाल्यामुळे लोक त्याच्यावर फोकस करत नाही. मुख्य आग लागण्याची कारणं म्हणजे तुम्ही बाहेरच्या देशात गेलात तर तिथं पण इंटिरियर होतं आणि आपल्या इंडियामध्ये पण आपण इंटिरियर्स करतो, सुंदर इंटिरियर करतो. आपण डेको पेंट वापरतो, आपण सुंदर कर्टन्स वापरतो, आपल्या घरामध्ये गॅस असतो, LPG असतो, बरेचसे इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस असतात. म्हणजे आपण आपल्या घराला सजवताना एक पेट्रोल बॉम्ब करून टाकतो आणि जेव्हा काही हा इन्सिडेंट होतो तेव्हा हा पूर्ण घर तुमचं विदिन काही मिनटात जळून जातं. तर बेसिकली काय आहे, आपण फायर म्हणजे समजून घेऊया, आग म्हणजे काय ते आपण समजून घ्या. मला जसं आपण सायंटिफिकली डेफिनेशन घेतली आगीची, सो इट्स अ केमिकल चेन रिॲक्शन, ऑक्सिजन कंबाईन्स विथ द कंबस्टेबल मटेरियल अँड प्रोड्यूस द हीट. ही झाली सायंटिफिक डेफिनेशन. मी लेमॅन लँग्वेजमध्ये तुम्हाला डेफिनेशन सांगतो. आग म्हणजे नेमकं काय असतं? ऑक्सिजन, ज्वलनशील पदार्थ आणि हीट, ह्या तिघही गोष्टी एकत्र आल्या की आग लागते. याला आपण म्हणतो फायर ट्रायंगल. सिम्पल भाषेत आपण याला काय म्हणतो? फायर ट्रायंगल. आता आपण जिथं राहतो, जिथं काम करतो, तिथं ऑक्सिजन आहे का? कारण की आपण श्वास घेतो म्हणजे ऑक्सिजन आहे. ज्वलनशील पदार्थ आहे का? ज्वलनशील पदार्थ, आपण ह्या स्टुडिओत बसलो इथं पण ज्वलनशील पदार्थ आहे, ऑक्सिजन आहे. फक्त एक जी गोष्ट मिसिंग आहे ती म्हणजे हीट. तर स्पार्क झाला ACचा आणि ती हीट जर भेटली तो ट्रायंगल कंप्लीट होतो आणि ती आग लागते. व्हायस अँड वर्सा, जर ह्या तिघांमधली गोष्ट मी काढण्यात यशस्वी झालो, एकही गोष्ट काढण्यात यशस्वी झालो, तर मी फायर मार्शल झालो. सो बेसिकली आपण एक 7वी-8वीला एक प्रयोग केला असेल की कॅन्डल जाळतो, वरती आपण ग्लास ठेवतो आणि काय होतं, ऑक्सिजन कट ऑफ झाल्यामुळे ती आग विझते. सो बेसिक हे प्रात्यक्षिक आपल्याला 8वीला शिकवलं गेलं होतं, पण त्याचं आपण ॲप्लिकेशन हे कधीच करत नाही, कारण की बऱ्याचशा लोकांना त्याबद्दल नॉलेज नसतं. सर तुम्ही विचारला प्रश्न की आग लागण्याचे मुख्य कारण कोणते, तर जसं एक मी सांगितल्याप्रमाणे की घरात जे इंटिरियर आहे ते दॅट इज अ पेट्रोल बॉम्ब. आणि आपण निग्लिजेन्स जो असतो आपला, की आपण इलेक्ट्रिकल ऑडिट करत नाही. तर बेसिकली कालांतराने 1 वर्षाला इलेक्ट्रिकल ऑडिट झालं पाहिजे. 80% इन्सिडेंट भारतामध्ये जे घडलेले आहे ते बिकॉज ऑफ द इलेक्ट्रिकल शॉर्ट सर्किट. कशामुळे? म्हणजे ते वायर शॉर्ट होतात? बेसिकली काय होतं की आपण जेव्हा बिल्डिंग बांधतो तो फक्त जी कपॅसिटी असते केबलची, घरात साधारण व्यक्ती 4 माणसं राहतील अशा प्रमाणे ते डिफाईन केलेले असते. पण कालांतराने आपल्या प्रत्येक मुलाकडे मोबाईल्स, प्रत्येकाकडे 2-2 मोबाईल्स, आपण प्रत्येक रूममध्ये AC लावतो, आपण प्रत्येक रूममध्ये TVs लावतो. मग ती कपॅसिटी असते केबलची ती तेवढी कम्पॅटेबल नसते. मग आपण काय करायला पाहिजे की दर 6 महिन्यानंतर एक ऑडिट केलं पाहिजे. आता मी माझं ऑडिट केलं, जो इलेक्ट्रिशियन आला त्यांनी त्याच्या सॉकेटमध्ये ते प्लग्स घातले तर अर्थिंगच नव्हती 3 सॉकेटला. तर मी फायरमध्ये असल्यामुळे त्या गोष्टीची मी काळजी घेतो. तर मी ऑब्झर्व केलं की माझ्या घरात अर्थिंग नाही, तर मी ते सर्व नीट करून घेतलं. आणि जे बिल्डरने 2010 साली जे लावलं होते MCCB, ते आता नवीन टेक्नॉलॉजी मी चेंजेस केलेले. तर अशा प्रकारे आपण इलेक्ट्रिकल ऑडिट करायला पाहिजे. आणि साधारणपणे मोठ्या मोठ्या हाय राईज बिल्डिंगमध्ये तुमची फायर सिस्टीम जी असते त्याचा कोणीही मेंटेनन्स करत नाही. बिल्डरनी जेव्हा हँडओव्हर केल्यानंतर त्याला एकदम सेकंडरी समजलं जातं फायर सिस्टीमला, त्याचा कोणीही मेंटेनन्स करत नाही. तो मेंटेनन्स एक कालांतराने व्हायला पाहिजे. महत्त्वाचं म्हणजे त्याचं ऑडिट व्हायला पाहिजे, इन्स्पेक्शन व्हायला पाहिजे, त्याची टेस्टिंग व्हायला पाहिजे आणि ट्रेनिंग व्हायला पाहिजे. तर ट्रेनिंग का व्हायला पाहिजे त्याची? कारण की इट्स लाईक सेम थिंग की यू हॅव मर्सिडीज बेन्झ बट यू डोंट नो हाऊ टू ड्राईव्ह. त्याचा काही फायदा नाही. तर तुमच्याकडे गाडी आहे पण तुम्हाला चालवता येत नाही, त्याचा काहीच फायदा नाही. त्याचप्रमाणे फायर एक्स्टिंग्विशर्स तुमच्याकडे आहे, तुमच्याकडे फायर सिस्टीम आहे, पण ती तुम्हाला ऑपरेट करता येते का? त्याचा पण आपण एक विचार करायला पाहिजे. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.